दोन्ही पक्षाकडून म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार तुमच्या पक्षाचे अनेक उमेदवार इच्छुक होते. ठीक आहे, समीकरण कसं जुळवणार आता? अनेक जण नाराज आदरणीय नेते आजपर्यंत आदरणीय नेते जो निर्णय देईल, पक्ष जो निर्णय देईल त्याला मानणारा मी स्वतः कार्यकर्ता आहे. आणि सर्वच कार्यकर्त्यांमध्ये जेव्हा आम्ही एकत्रितपणे हे करतोय की त्यांना शेवटी आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून आणायचा आहे, ही भूमिका सर्व उमेदवारांची आणि कार्यकर्त्यांची आहे. त्याच्यामुळं कोणत्याही स्वरूपामध्ये कोणी नाराज न होता भविष्य काळामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला संधी देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी करेल. पण आता बघितलं तर एका जणामधून दोन उमेदवारी अर्ज भरले. आज अजूनपर्यंत पक्षाने अधिकृत उमेदवारी जाहीर केलेल्या नाहीयेत. उद्याचा शेवटचा दिवस आहे आणि उमेदवारी शेवटच्या टप्प्यामध्ये घेत असताना गडबडी होतात. त्यामुळे आम्ही सर्वच उमेदवारांना पक्षाच्या त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या संदर्भात सूचना दिल्यात. जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जे बी फॉर्म येतील त्या उमेदवारांना अधिकृत उमेदवारी मिळेल आणि सर्व पक्ष उमेदवार त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारामागे घड्याळ चिन्ह लक्षात ठेवून पक्ष खरं तर मी गेले 15 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम करत असताना सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे आत्ताचा बोलावडे शिंदे गट असेल किंवा या मागच्या 5 वर्षामध्ये उतरवडी गटामध्ये मी काम करतोय. त्यामुळे पक्षाच्या नेतृत्वाला मी सांगितलं की मला कोणत्याही ठिकाणी संधी दिली किंवा याच्याही पुढे जाऊन उमेदवार कोणताही जरी त्या ठिकाणी दिला तरी या दोन्ही जिल्हा परिषद गटाचं मी प्रतिनिधित्व केलंय. या दोन्ही जिल्हा परिषद गटामधले उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. तुम्ही कुठल्या गटात? पक्ष नेतृत्व जे सांगेल त्याच्या मान करतो. नाही, आम्ही आता दोन्ही फॉर्म त्या ठिकाणी मी भरलेले आहेत. पक्ष त्या संधी सांगेल तिथं आम्ही उमेदवारी अर्ज भरू. काही उमेदवार नाराज होते, त्यांची नाराजी किती आहे? त्याआधी पहिली निवडणूक ज्यावेळेस बरेचसे नवीन उमेदवार पण आहेत. ज्या वेळेस आमच्या पक्षाच्या उमेदवारांच्या आणि या संपूर्ण परिसरामध्ये गावनिहाय बैठका झाल्या, दौरे झाले, त्यावेळेस आम्ही पक्षाला घड्याळ हाच उमेदवार हा लक्षात ठेवून येणाऱ्या काळामध्ये सगळे उमेदवार सामोरं जाण्याचं ठरवलेलं आहे. त्यामुळे कोणत्याही स्वरूपामध्ये नाराजी राहणार नाही. शेवटी मागच्या विधानसभेमध्ये पण तुम्ही पाहिलं असेल की मी स्वतः विधानसभेला इच्छुक होतो, परंतु आदरणीय अजितदादांनी त्या ठिकाणी शंकर भाऊ मांडेकरांना उमेदवारी दिली आणि आम्ही सर्व मंडळींनी आमची स्वतःची नाराजी व्यक्त न करता पक्षाच्या उमेदवाराला ताकदीने त्या ठिकाणी निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले आणि त्याच्याच माध्यमातून आज भोरवेल्ला राजगड मुळशीचे आमदार शंकर भाऊ मांडेकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निवडून आले. त्यामुळे घड्याळ हाच उमेदवार लक्षात ठेवून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्व, कारण ही पक्ष संघटना आहे आणि संघटनेच्या जीवावर पक्षाच्या विचारधारेवर काम करणारे सर्व उमेदवार आहेत. त्यामुळे निश्चित स्वरूपामध्ये अशी कोणतीही नाराजी उमेदवाराची राहणार नाही. एखाद्याची जरी वैयक्तिक काय आली तरी आम्ही सर्वजण एकत्र बसून ती नाराजी दूर करण्याचा प्रयत्न निश्चित स्वरूपामध्ये करू. धन्यवाद.